हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवूया झटपट आणि पटपट होणारी अशी इडली। आज आपण बनवणार आहोत रवा इडली। ही इडली इन्स्टंट बनते, त्यासाठी आपल्याला पीठ एक दिवस आधी ठेवण्याची गरज नसते। तर चला तर मग आपली रेसिपी सुरू करूया। सर्वप्रथम मी एका वाटीमध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी रव्यासाठी मी इथे अर्धी वाटी दही असं प्रमाण इथे घेतलेलं आहे। त्यानंतर रवा, दही आणि थोडंसं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून आपण रवा आहे त्याला 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवूया। त्यानंतर इडलीसाठी खाण्यासाठी आपण बनवणार आहोत खोबऱ्याची चटणी। तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। तर ओल्या खोबऱ्याला मी बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे। ही खोबऱ्याची चटणी इडलीबरोबर खूप छान लागते। त्यानंतर आपण गॅस चालू केलेला आहे। गॅसवर ठेवला आहे मी तवा। चटणीसाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाणे। त्यासाठी मी शेंगदाणे टाकलेले आहे तव्यावर। शेंगदाणे मी व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे। मंद आचेवर आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित 5 ते 7 मिनिटे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे व्यवस्थित भाजले की आपल्या चटणीमध्ये त्याची चव छान उतरते। त्यानंतर खोबरं आणि शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं। त्यानंतर थोडा फ्रेश कढीपत्ता मी ते वापरलेला आहे। 1 मिरची कट करून टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 चमचा मी यामध्ये दही टाकलेला आहे। दही जास्त आंबट आपल्याला वापरायचं नाही आहे। त्यानंतर थोडेसे आल्याचे तुकडे मी ते वापरलेले आहे आणि फ्रेश कोथिंबीर मी ते वापरली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आपण टाकून घेऊया आणि वाटण्यासाठी आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढं आपण यामध्ये भांड्यात टाकून घेऊया। आता मिक्सरचं भांडं लावून आपण याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपली चटणी वाटून तयार आहे। आता तडक्यासाठी मी इथे गॅसवर ठेवलेलं आहे छोटं पातेलं। त्यानंतर आपण टाकून घेऊया त्यामध्ये तेल। तर आपल्याला तडक्यासाठी जेवढं तेल लागणार आहे तेवढंच तेल आपण यामध्ये टाकून घेऊया। तर तेलामध्ये टाकणार आहे मी मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये टाकून देऊया कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये आपण टाकूया हिंग। हे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि आपलं जे चटणीचा मसाला जो आपण वाटलेला आहे ते आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। आता आपली खोबऱ्याची चटणी इथे तयार झालेली आहे। मार्केटमध्ये जशी चटणी मिळते तशी ही चटणी बनवून तयार झालेली आहे आणि खायलाही खूप छान लागते। त्यानंतर आम्ही आता इथे घेतलेलं आहे इडलीचं भांडं। आता इडलीचं भांडं मी ठेवणार आहे गॅसवर आणि त्यामध्ये मी टाकून घेणार आहे पाणी आणि झाकण लावून आपण पाणी उकळण्यासाठी ठेवून देऊया। त्यानंतर आपल्या रव्याच्या जे बॅटर तयार आहे त्यामध्ये मी खाण्याचा सोडा अर्धा चमचा इथे टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता आपलं बॅटर व्यवस्थित फुगलेलं आहे, त्यामुळे आपण पटकन आता आपल्या इडलीच्या भांड्यांना तेल लावून घेऊया आणि त्यानंतर आपण लगेचच आपलं इडलीचं बॅटर यामध्ये टाकूया। जेव्हा आपण खाण्याचा सोडा यामध्ये टाकतो तेव्हा ही प्रोसेस आपल्याला पटपट आणि झटपट करायची आहे, जेणेकरून आपला खाता सोडा जोपर्यंत ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत आपण याला लगेच इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून देऊया। पटकन जर आपण इडलीच्या भांड्यामध्ये याला ठेवलं तर आपली इडलीला फुगते आणि छान बनते। आता आपण हे इडलीचं भांडं ठेवून देऊया आणि याला आपण 10 मिनिटं व्यवस्थित वाफवून घेणार आहोत। आता आपली इडली वाफवून तयार आहे। आता आपली इडली व्यवस्थित फुगलेली आहे आणि स्पंजी देखील झालेली आहे। तुम्ही बघू शकता अजिबात आपली इडली खाली चिटकलेली नाही आहे। रवा इडली एकदम सॉफ्ट आणि फ्लफी बनलेली आहे, तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला माझी ही इडलीची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।